आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला आणि एकाचा मृत्यू झालेला आहे। यातल्या 14 सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय। 8 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या 42 तासांपासून प्रशासनाकडून बचाव कार्य केले जाते। पुण्याच्या मोशी कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि भीषण दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान 14 जणांना बाहेर काढलेलं आहे। अद्यापही 8 जण या ढिगाऱ्याखालीच अडकलेले आहेत अशी भीती व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीने आता बचाव कार्य सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, काय सांगाल? सध्या बचाव कार्य सुरू आहे, काय तिथली अपडेट्स आहेत? अजूनही त्यांचा शोध या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लष्कर आणि एनडीआरएफचे जे जवान जे आहेत ते अजूनही या ठिकाणी शोधात आपल्याला कार्यरत असल्याचं पाहायला मिळतात। या ठिकाणी मी तुम्हाला दृश्य दाखवतो की जो खालचा मजला आहे त्या मजल्यापर्यंत या ठिकाणी आता जेसीपी केलेला आहे, मात्र हा दुसरा मजला आहे। याच्या खाली सुद्धा एक तळमजला आहे। त्या तळमजल्यामध्ये जे 8 जण आहेत ते अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं तर 42 तास उलटून गेलेले आहेत। अजूनही त्या 8 जणांपर्यंत यंत्रणा जी आहे ती पोहोचलेली नाही आहे। या ठिकाणी आता पाऊस मात्र थांबलेला आहे, त्यामुळं यंत्रणा जी आहे ते मोठ्या प्रमाणात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आता ब्रेकर आलेला आहे, कारण जो तळमजला आहे त्या तळमजलापर्यंत जाता येत नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे त्या ठिकाणी आता मिथेलिन गॅस तयार झालेला आहे। गॅस तयार झाले असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक यंत्रणा किंवा ब्रेकर लावता येत नाही, कारण ब्रेकर जर लावला तर तिथं स्फोट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जेसीपीच्या सहाय्याने तिथं खोदकाम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अजूनही एक मजला जो आहे तो अजूनही खाली जायचा आहे, त्यानंतर त्या 8 जणांचा जो मृतदेह आहे तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। या कामाला अजूनही 10 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे। मात्र शोध कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर एनडीआरएफची जी तुकडी आहे ती सातत्याने या ठिकाणी शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी पुन्हा एकदा दृश्यांमध्ये दाखवतो। खरं तर ही जी बिल्डिंग आहे ही 3 मजली बिल्डिंग होती आणि आत्ता जो ढिगारा आलेला आहे हा कचऱ्याचा हा दुसऱ्या मजल्यापर्यंत आलेला आहे। ह्याच्या खाली जो तिसरा मजला आहे म्हणजे साधारण अंडरग्राऊंड त्याला म्हटलं जातो पहिला मजला, त्या मजल्यापर्यंत अजूनही ही यंत्रणा जी आहे ती पोचलेली नाही आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आता हा ब्रेकर आलेला आहे आणि या ब्रेकरच्या सहाय्याने आता या ठिकाणचा जो दुसरा मजला आहे तो या ठिकाणी त्याला तोडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे जवान जे आहेत ते खालच्या मजल्यापर्यंत उतरण्याचा प्रयत्न केला जाईल। या ठिकाणी आपण पाहतो की आता जेसीपी जो आहे तो हटवण्यात आलेला आहे आणि आता ब्रेकरच्या सहाय्याने तो जो कचरा आहे तो बाजूला करून या ठिकाणी जो स्लॅब आहे या ठिकाणी दाखवतो की ही 3 मजली बिल्डिंग आहे आणि याच्या खालचा जो मजला आहे तो आता या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केला जातो, कारण जे 8 जण अडकली होती ती 8 जण जे आहेत ते खालच्या मजल्यावर आहेत बेसमेंटमध्ये, आणि बेसमेंटमध्ये जो आहे तो अजूनही त्यांना तिथं पोहोचता येत नाही आहे। त्यामुळं आता या ठिकाणी ब्रेकरच्या सहाय्याने वरून छिद्र पाडून त्या ठिकाणी आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न जो आहे तो आता एनडीआरएफच्या जवानांकडे केला जाईल। मात्र मी पुन्हा एकदा दाखवतो की हे जे ढिगारा जो आहे तो जवळपास 2 मजली एवढा ढिगारा आहे आणि तेवढाच खाली या ठिकाणी जावं लागणार आहे। त्यामुळं यंत्रणा जी आहे ती खाली अजूनही पोचलेली नाही आहे, वरून याचा शोध घेतला जात आहे। मात्र आता या ब्रेकरच्या साहाय्याने या ठिकाणी ती जी बिल्डिंग आहे ती पाडून त्या ठिकाणी आता खाली जाण्याचा प्रयत्न केला जाईल। पाऊस या ठिकाणी आज थांबलेला आहे, त्यामुळं बचाव कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे। कालपर्यंत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळं बचाव कार्याला थोडासा अडथळा येत होता। नातेवाईकसुद्धा पण या ठिकाणी दाखल झालेले आहे, मात्र त्यांची मानसिकता नाही आहे या ठिकाणी बोलायची, कारण जे 8 जण या ठिकाणी अजूनही ढिगारे खाली अडकण्याची शक्यता व्यक्त केलेली जात आहे, त्यांची
नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे जर बघितलं तर पोलीस यंत्रणा पण मोठ्या प्रमाणात सज्ज आहे आणि या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते आता सकाळपासून वेगाने या ठिकाणी केलं जात आहे. यंत्रणा जी आहेत, मशिनी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले नक्कीच. आहेत. या ठिकाणी मी दृश्यांमध्ये दाखवतो की जो वरचा मजला जो आहे त्या मजल्यापर्यंत आता NDRFचे तुकडी जी आहे ती पोचलेली आहे आणि वरून या ठिकाणी आता शोध कार्य जे आहे ते सुरू केलं जातं आहे. खरं तर दृश्यांमध्ये आपण पाहतो की जी बिल्डिंग पडल्यानंतरचा जो पहिला मजला आहे त्या पहिला मजला जो आहे तो पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या मजल्यावर जी लोक अडकली होती त्यांना या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलेलं आहे. मात्र जो खालचा तिसरा मजला आहे तिथपर्यंत अजून यंत्रणा जी आहे ती कुठल्याही प्रकारची पोचलेली नाही आहे. या आपण थेट दृश्य पाहतोय की त्या ठिकाणी आता NDRFचे जवान जे आहेत त्या वरून त्या ठिकाणी खाली उतरतील आणि जो आता ब्रेकर आलेला आहे त्या ब्रेकरच्या सहाय्याने या ठिकाणी बीळ पाडण्यात येईल. कारण तो जो स्लॅब आहे तो या ठिकाणी तोडण्याचं काम जे आहे ते आता या ब्रेकरच्या सहाय्याने केलं जातं आहे. मात्र अजूनही जर बघितलं तर अजून एक मजला हा खाली जावं लागेल, त्यानंतरच त्या ठिकाणी जे अडकलेली जी लोकं आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आता अर्थात या ठिकाणी 42 तास उलटून गेलेला आहे, त्यामुळं नक्कीच. त्या ठिकाणी एक प्रकारचा गॅस जो आहे तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण या डोंगरामध्ये हा जो ढिगारा आहे या नक्कीच. ढिगाऱ्यातून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सातत्याने केमिकल बाहेर पडते, दुर्गंधी अगदी त्यामुळे बाहेर सातत्यानं पडते. केमिकल बाहेर आणि ज्या पडते आणि ठिकाणी त्यामुळे आता तिथले बचाव पथकासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. धन्यवाद निलेश सविस्तर माहितीसाठी.